officers, management members, principals of all the distinguished institutions, teachers, staff, and my dear friends. We warmly welcome you all to the much-awaited celebration of our college. It's a celebration of hard work, talent, and spirit of togetherness that makes our college so special. We are thrilled to have you all with us on this magical journey of entertainment and celebration. We are about to commence our event by lighting the lamp of knowledge and wisdom. This is a symbolic moment that signifies the dispelling of darkness and igniting of thought and enlightenment. So, I request Jignasa Miss to kindly escort all the dignitaries for lighting the lamp and garlanding of our photo frame of our founders, late Sri Anna Sahib Vartak. तो दोस्तों, क्यों ना शुरुआत एक शायरी से हो जाए? हाँ, क्यों नहीं, बिल्कुल। अर्ज किया है कि महफिल को खूबसूरत बनाने में थोड़ी सी हमारी मदद कीजिए। महफिल को खूबसूरत बनाने में थोड़ी सी हमारी मदद कीजिए। अनजान बनकर मायूस नहीं बैठना है, अनजान बनकर मायूस नहीं बैठना है। खुलकर मुस्कुराइए और वेलकम सॉन्ग का आनंद लीजिए, जो लेकर आ रहे हैं रिदमिक रेबल्स। दोस्तों, इस शानदार वेलकमिंग के लिए जोरदार तालियां हो जाए। रवि, तुम
तुम शिवाजी महाराज के बारे में जानते हो? शिवाजी महाराज नहीं, छत्रपति शिवाजी महाराज. So friends, today we are going to show you a performance which will give you the valor, vision and you will be very happy to see that performance. Today we are going to perform the Chhatrapati India's biggest hero, Chhatrapati Shivaji Maharaj performance. So let's start. So please welcome स्वराज्याचे मावळे. आज का खात्मा करने आया मुगलों का जीता जागता शैतान, कदम से उसकी धरती का नाम था उसका अफजल खान. आओ शिवाजी आओ, आओ हमारे गले लग जाओ. बाहों में गर्दन दबाकर के खान ने पीठ पर खंजर मार दिया. महाराज को शक तभी हो गया मां भवानी का स्मरण किया और फाड़ के रखा पेट खान का शेरे नाखून से बांध की. देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी भागो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू जो मात, अंतर हो भाळी मधू उफान रगात. देवा आमचा रगात, देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी भागो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू जो मात, अंतर हो भाळी मधू उफान रगात. तुम्हाला ही वचन भाई बातों की
छत्रपति शिवाजी महाराज, हिंदुत्व की पहचान, स्वराज का दूसरा नाम, देश की शान और राष्ट्र का अभिमान, बोला श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज यांचा विजय असो। इस परफॉर्मेंस की ऊंचाई जिन्होंने बढ़ाई, हमारे हर्षद सर और ऋषभ सर के लिए ढेर सारी तालियां तो बनती है ना। क्यों दोस्तों, ये परफॉर्मेंस पसंद आई? ऑफ कोर्स रवि, मुझे तो बड़ा मजा आ रहा है। अगर शुरुआत ही इतनी एनर्जेटिक है, आगे तो तूफान होगा। आई एम सुपर एक्साइटेड टू सी आवर नेक्स्ट परफॉर्मेंस। अगली परफॉर्मेंस कौन सी है, जल्दी बताओ। दोस्तों, महाराष्ट्र संतों की भूमि है। महाराष्ट्र में कई संतों ने अपने वेद पुराण लिखे गए हैं। उन्हीं संतों की जो शिक्षाएं हैं, आज हमारे कॉलेज का छात्र कुमार मंदार उसको पेश करने जा रहा है। तो जोरदार तालियों से स्वागत करो सुरों के सिकंदर मंदार का। वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। निराकार तू निर्गुण ईश्वर, निराकार तू निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला साविठेवर, कसा प्रकटला साविठेवर, उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो, हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। थैंक यू। वाओ, व्हाट अ मेलोडियस परफॉर्मेंस इट वाज। विशाखा, क्या तुम्हें पता है हमारी कॉलेज हम सब स्टूडेंट्स को म्यूजिक, डांस और सिंगिंग की फ्री कोचिंग देता है। रवि, तुम शायद भूल रहे हो, मैं भी इसी कॉलेज की स्टूडेंट हूँ। मुझे सब पता है और हमारी इन्हीं स्टूडेंट्स ने कॉम्पिटिशन्स में पार्ट लेकर प्राइजेस भी जीते हैं। तो क्यों ना आज हमारे गेस्ट को इनकी एक झलक दिखाएं? Yes, of course. Maharashtra is not just Maharashtra by name, it is also in culture. Every community has a special identity. The group of our students are going to present an orchestra to showcase the culture of Maharashtra in front of us. So, please welcome our orchestra, Melodies Raga.
नाचे माझा सखा पांडू काका घरी नाचे माझा सखा पांडू नामाचा गेला रोला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मांडला तुझा गगराई नामाचा गेला रोला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मांडला रंगणी गणबाहो तुम्ही गौरीचे आरती यावे नाचत रंगणी गणबाहो तुम्ही गौरीचे आरती यावे नाचत रंगणी गणबाहो तुम्ही गौरीचे आरती
तिला म्हणतात वो म्हणतात पुण्याची मैना. We applauded for this beautiful orchestra, but we have to applaud twice because because Bhavesh sir and Kushal sir had trained these students. So give them a lot of applause. Under the leadership of Bhavesh sir and Kushal sir, college student Kumar Sahil Vedre has presented his art in state level Marathi Bana program. So let's give a big round of applause for Kumar Sahil Vedre. विशाखा, इस परफॉर्मेंस को देखकर मुझे एक शायरी याद आ रही है. हाँ क्यों नहीं, इरशाद इरशाद. कॉलेज के हर दिन जैसे एक कहानी,
दोस्तों के संग मिली खुशियों की निशानी। कॉलेज का हर दिन जैसे कहानी, दोस्तों के संग मिली खुशियों की निशानी। कभी हुई कॉलेज में पढ़ाई तो कभी हुआ मजाक, कभी हुई कॉलेज में पढ़ाई तो कभी हुआ मजाक। यादें भी बन गई और टेंशन हो गई खाक। वाह 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 वाह। विशाखा, अब तुम्हें पता है हमारे कॉलेज की आज मूवी रिलीज होने वाली है। रवि, तुम क्या बोल रहे हो? कौन सी मूवी? और मूवी कैसे आज रिलीज होगी? जून महीने से लेकर पूरे साल में जितने भी प्रोग्राम्स, एक्टिविटीज और अचीवमेंट्स हुए हैं उन सब का रिकॉर्डेड क्लिप्स का रिलीज होने का समय आ चुका है। Here we present annual report 2024-25. Welcome to the annual report of Agashi Virar Arnala Education Societies, Padma Shri Bhavsaheb Vartak College and Narsimha Govindrao Vartak Junior College. Guided by the motto, Gyanamay Bhava, our institution remains committed to its vision of achieving academic excellence by empowering students for meaningful societal engagement and shaping them into leaders of the global era. Our mission focuses on delivering dynamic, inclusive, and relevant education, ensuring our students are equipped with the skills and knowledge to navigate the challenges of an ever-evolving global landscape. This report encapsulates the milestones, achievements, and collective efforts of the past year. It reflects our commitment to fostering holistic development and providing a platform for academic and personal growth. Together, we continue to uphold our legacy of excellence while embracing the future with optimism and determination. Academic achievements. This year, Agashi Virar Arnala Education Societies, Padma Shri Bhavsaheb Vartak College and Narsimha Govindrao Vartak Junior College celebrated outstanding academic performances by our students, faculty, and the institution as a whole. Students' achievements. Undergraduate top performers. Ms. Kharwad Kesar Bhavar Singh scored 9.13 CGPI. Master Baranwal Mayank Sohanlal scored 9.1 CGPI. Ms. Devgharkar Trupti Vasant scored 8.97 CGPI. HSC Science Rank Holders. Ms. Khatri Urvi Shailesh scored 88.50%. Master Fernando Velanakash KS Arulappan scored 87.17%. Ms. Ambekar Shreyal Umesh scored 85.67%. HSC Commerce Rank Holders. Master Patil Mohit Vinod scored 86.17%. Ms. Mantri Siddesh Rakesh scored 84.67%. Master Thakur Tanish Chandrasekhar scored 84.67%. Ms. Sonavne Pooja Pandharinath scored 83%. Students' achievements. Ms. Aditi Samir Kadam won Sanskar Prabodhini Award 2024. Master Shreyan Ganesh Kopkar got first prize in district level rhythmic yoga, second prize in district level traditional yoga, and third prize in divisional level rhythmic yoga. Ms. Tanvi Vijayanand Chavan won first prize in district level karate. Ms. Riya Praveen Talavdekar, Ms. Prachi Shashikant Patil, Ms. Pratna Santosh Kamre, Ms. Zikra Anwar Sheikh, Ms. Shravani Sachin More won first prize in district level table tennis. Master Samartha Yogesh Satkarkar won fourth prize in district level carom. Ms. Riddhi Santosh Khelshikar won sixth prize in district level carom. Ms. Kshitija Rajesh Patil won first prize in district level chess. Master Kshitij Vijay Thorbale won fifth prize in district level chess. Ms. Vaishnavi Vilas Gaurav got selected in Maharashtra Under-19 girls cricket team. Master Sahil Pradeep Gaurav got selected for Mumbai University Kabaddi camp. Ms. Neha Ranjan Sahani won gold in Kumite and silver in Kata in National Karate Federation of India's 5th All India National Karate Championship. Master Adarsh Dinesh Pandey won gold and silver at 24 FSKA World Cup Karate. Secured first prize in group singing in district level youth festival
and secured first prize in group singing at Mumbai Divisional Youth Festival organized by Directorate of Sports and Youth Festival Services, Maharashtra State, Pune, along with Divisional Deputy Director, Mumbai Division and District Sports Council, Mumbai Suburban. Faculty achievements. Dr. Sheetal Koradkar was honored with the state level Best Teacher Award, reflecting her dedication to education and leadership. Assistant Professor Mr. Nikhil Naik also received the state level Best Teacher Award for his remarkable contributions. Publications. Our faculty's commitment to academic advancement is evident through their publications. Dr. Sheetal Koradkar authored a book on advertising, Seth Publication. Dr. Sheetal Koradkar and Dr. Dhruvali Vartak co-authored books on contemporary issues, Seth Publication. Dr. Dhruvali Vartak and Ms. Fareen Khan co-authored books on accountancy and financial management, Seth Publication. This year, our college undertook the NAAC accreditation process and proudly secured Grade B, reflecting our steadfast commitment to academic excellence, quality education, and institutional progress. A college takes immense pride in fostering a vibrant campus life through a wide range of co-curricular activities. From various competitions that encourage creativity and talent to grand celebration of festivals that unite the college community. Every event is designed to enrich the students' experience. Annual sports meets showcase athletic excellence, while seminars and faculty development programs contributes to intellectual growth and professional development. Adding to this dynamic environment, our NSS and DLLE units actively conduct impactful drives and events aimed at social and community upliftment. Industrial visits offer students practical exposure, bridging academic learning with real-world applications. These initiatives collectively reflect our commitment to holistic development and meaningful societal engagement way forward. This year, we embarked on a transformative journey
by establishing the Padma Shri Bhausaheb Vartak College Center for Skill Development and Innovation. This initiative is designed to equip our students with the skills and knowledge required to meet dynamic market demands. By focusing on innovation and industry-relevant training, we aim to empower our students to thrive in an ever-evolving professional landscape. As we conclude, we extend our heartfelt gratitude to our faculty members, students, parents, and management for their unwavering support, dedication, and belief in our vision. Together, we continue to strive for excellence, setting new benchmarks in education. Let us be inspired by the words of Dr. APJ Abdul Kalam. Excellence is a continuous process and not an accident. With this spirit, we look forward to creating another year of growth, learning, and achievements. Motivating to see a number of opportunities created for our students, not just in academic, but also in building leadership, creativity, and resilience. दोस्तों, वसई तालुका संस्कृति, इतिहास, कला और खेल, धार्मिक, सामाजिक और राजनीतिक क्षेत्रों का केंद्र है और वसई के कुपारी गीत न केवल वसई में बल्कि पूरे महाराष्ट्र और विदेशों में भी गाए और सुने जाते हैं। आज हमारे छात्र वसई का एक सुंदर कुपारी गीत आप सबके सामने पेश करने वाले हैं। So please welcome our young singers, Harmony Rockers.
melodious performance it was. Ravi, do you know the students have bagged third prize in Youth Festival at district level and first prize from National Youth Festival at Mumbai Divisional. अरे वाह, इतनी बड़ी अचीवमेंट में तो तालियां होनी चाहिए. So now I request Joyce Miss, Vanessa Miss and Nikhil sir to take over. On behalf of Padma Shri Bhavsaheb Vartak College and Narsiha Govindrao Vartak Junior College, I, Mrs. Joyce Barbos, warmly welcome our esteemed chief guest, Dr. Mahesh Madhav Deshmukh sir, respected principals, supervisors, beloved teachers and dear students. It's truly a privilege to stand here today amidst such an amazing gathering to celebrate the hard work, dedication and accomplishment of our talented students. This is a day of recognition, a day of honor, excellence and inspire all of us to reach great heights. आपण मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे वळत आहोत. आज आपल्यामध्ये पालघर जिल्ह्यातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये डॉक्टर महेश देशमुख सर यांना न ओळखणारी व्यक्ती सापडली तर ते नवलच म्हणावं लागेल. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश देशमुख सर यांचा परिचय मी आपणास करून देत आहे. पालघर जिल्ह्यातील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात सर उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच मुंबई विद्यापीठाच्या स्थायी समितीचे सर सदस्य आहेत. गेली अनेक वर्षे सर मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे पालघर जिल्हा समन्वयक म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. सरांचे कार्य हे ते करत असलेले संस्था स्तर, मुंबई विद्यापीठ स्तर आणि जिल्हा स्तरावरती विभागले गेले आहे. त्यांचा संस्था स्तरावरील कार्याचा उल्लेख करावयाचा झाल्यास साधारण 5000पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या महाविद्यालयात ते उपप्राचार्य म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच शिक्षकांना ते मार्गदर्शन करीत असतात. नवीन शिक्षकांना घडविण्यामध्ये ते महत्त्वाची भूमिका निभावतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये मुक्त संवादाचे ते नेहमीच आयोजन करत असतात आणि या मुक्त संवादाच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्यांचे विविध प्रश्न मांडण्याची संधी प्राप्त होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमधील संवादन कौशल्याचा विकास सुद्धा होतो. समाजातील विविध व्यक्तींशी नेहमीच त्यांचे चांगले संबंध राहिले आहेत. महाविद्यालयामध्ये सुरू झालेल्या नवनवीन कोर्सेस संदर्भात ते सातत्याने विविध शिक्षण तज्ज्ञांची भेट घेत असतात व त्यांना या सर्व कोर्सेसबद्दल सखोलरित्या माहिती देत असतात. सरांचा मुंबई विद्यापीठ स्तरावरील कार्याचा उल्लेख करावयाचा झाल्यास मुंबई विद्यापीठाने आखणी केलेल्या गांधीयन स्टडी या कोर्ससाठी स्वयं संकेतस्थळ या केंद्र सरकारच्या ऑनलाईन कोर्ससाठी अभ्यासक्रम आखणीमध्ये सरांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी विविध सर्टिफाईड कोर्सेस आयोजित केले जातात. या कोर्सेससाठी विद्यापीठ अभ्यासक्रम मंडळामध्ये सदस्य म्हणून सर महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. सर मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागात सदस्य म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा स्तरावरील सरांचा कार्याचा आढावा घ्यायचा झाल्यास कोविड काळामध्ये ऑनलाईन परीक्षांचे पालघर जिल्ह्याचे पर्यवेक्षक म्हणून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी होती. त्याचप्रमाणे सरांनी राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे जिल्हा समन्वयक म्हणून कार्य केले आहे. पालघर जिल्हा टॅलेंट संशोधन परीक्षेचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. पर्यावरणाचा ढासळता समतोल पाहता सरांनी हिरवाई हा एक प्रकल्प पालघर मित्र व लायन्स क्लबच्या सहकार्याने सुरू केला व ते त्याचे संस्थापक सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या सर्व कार्यासोबतच सर एक उत्तम संशोधक आहेत आणि आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी आपले संशोधन प्रकल्प सादर केले आहेत. मंडळी, जी व्यक्ती कार्य करते त्या व्यक्तीला त्याच्या कार्याची पोचपावती मिळतेच आणि हा अनुभव सरांच्या बाबतीतही आम्हा सर्वांना आला. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमामध्ये इस्रायल सारख्या देशामध्ये अविव विद्यापीठामध्ये सरांना टीम मॅनेजर म्हणून मुंबई विद्यापीठाने जबाबदारी दिली आणि विद्यार्थ्यांनो ही जबाबदारी म्हणजे सरांसाठी एक मोठा सन्मानच होता. आपल्या मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून सर इस्रायल सारख्या देशामध्ये विशेष असा ठसा उमटवून आले. त्याचप्रमाणे
रतन टाटा फाउंडेशनने त्यांना उत्कृष्ट संशोधक म्हणून पुरस्काराने गौरविले. असे सामाजिक, सांस्कृतिक आणि अर्थातच शैक्षणिक क्षेत्रात गेल्या 3 दशकाहून अधिक काळ आपले महत्त्वाचे योगदान देणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश देशमुख सर यांच्याविषयी मी फक्त एवढंच म्हणेन, मह कुटा है सारा आंगन जब से आप पधारे हैं. अरे मह कुटा है सारा आंगन जब से आप पधारे हैं, एहसास ऐसा भी होता है सर, हमें एहसास ऐसा भी होता है कि आप सदियों से हमारे हैं, आप सदियों से हमारे हैं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश देशमुख सर यांचं स्वागत होत आहे. स्वागत करीत आहेत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर शीतल कोरडकर मॅडम. मान्यवर आहेत, मान्यवरांचं स्वागत होत आहे. वसई तहसील कार्यालय असू देत, मुंबई विद्यापीठाचा कोणताही विभाग असू देत, मंत्रालयाचा एखादा Students, we all are aware that the success of any educational institution depends on the principal. The principal is a driving force who manage, coordinate, guide and supervise various activities of the educational institute. It's my honor to welcome Principal Dr. Sheetal Koradkar Madam on stage to address the student. Respected Chief Guest, Dr. Mahesh Deshmukh Sir, President of today's function and my dear friend, Mrs. Sangeeta De Silva Madam, Mrs. Ranjana Kolvankar Madam, my colleagues, Hemlata Delkar Madam, Mary De Mello Madam, my dear friend, Dr. Zeba Siddiqui, my support system, Dr. Dinesh Sanadi and William Roderick sir, all my dedicated staff, proud parents and my dear students. It is my privilege to honor and welcome you all for this annual prize distribution ceremony for the year 23-24. Dear audience, your presence in such large number is a proof of your affinity towards us. Our annual report that you witnessed just now provided you an entire overview of our academic journey that stands as a testament to the dedication, commitment, and perseverance of our students and teachers, who, I believe, have already embarked on the journey of excellence. I am pleased to announce that nearly 300 plus students will be rewarded for their excellence in various academic, curricular and co-curricular contributions today. At the same time, on this very stage, 200 plus students will be performing for you all. This validates the fact that our college always takes the initiative in honoring the talents of our students. 6 years ago, when our President Sir established this college, his intention was to provide affordable and inclusive higher education facility to the mass. In spite of being a mono-faculty college, our management supported us to bring up various new programs for the holistic development of our students. I am very grateful to our President Sir and our management for providing us an apt infrastructure and necessities required to run this college full-fledged. We have high-tech classrooms and our blended teaching learning process provides opportunities to our students to excel in their areas of interest. From 2016 to 2024, we have faced many challenges, but we have become more stronger and competent thanks
to the strong support of our management and our fellow sister concerns, NG Vartak English Medium High School and Junior College and Srimati Taramai Vartak Memorial Academy. The biggest proof of our successful journey towards excellence marks with our college securing B grade in NAAC accreditation. This brings our college on the map of UGC, giving us central recognition. The Mumbai University's IQAC committee has praised our college for being the youngest college in getting this recognition in our maiden years, and they continue to guide us in our further endeavors. This year, our academic journey has truly been astounding, with our junior college students bringing excellent results with nearly 33 distinctions, 119 first class and 77 second class. Thank you to you all, and I wish you all an enjoyable and memorable evening today. Thank you. Thank you, madam, for your inspiring words. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश देशमुख सर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. नमस्कार. माझा आवाज कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचत असेल या यंत्राच्या माध्यमातून. एक विनंती फक्त मी विद्यार्थ्यांना आत्ता करणार. मी विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय. पालकांनी मी दिलेल्या सूचनांकडे 1-2 मिनिटं फक्त दुर्लक्ष करा. मी विद्यार्थ्यांशी पहिले संवाद साधतो आणि मग मी आज जो संवाद साधणार आहे ज्याच्यासाठी मला बोलवलं आहे त्याच्यामध्ये 2 पर्याय आहेत. एक म्हणजे तुम्हाला इथून आता बाहेर पडता येणार नाही, आणि दुसरा पर्याय म्हणजे मी जो सांगेल ते तुम्हाला काही काळ ऐकावं लागेल, कारण यांनी माझं बरंच काही कौतुक केलं की हे खूप असे आहेत तसे आहेत. त्यामुळे हे दोन्ही पर्याय तुमच्याकडे आत्ता आहेत की तुम्हाला बाहेर जाता येणार नाही आणि तुम्हाला माझं ऐकावेच लागेल. त्याचा मी एक थोडासा फायदा घेतो आणि विद्यार्थ्यांशी पहिल्यांदा बोलतो, मग मी पालक आणि संस्था चालकांशी थोडंसं संवाद साधेल. मी विद्यार्थ्यांना जर माझा आवाज ऐकू येत असेल तर एवढंच लक्षात ठेवा, मी एक बोललो की तुम्ही तुमच्या जागेवर जिथे खुर्चीत बसलेला आहात खुर्चीवर नका उभे राहू, पण जागेवर उभे राहा, आणि 2 म्हटलं की खाली बसा. ओके, एवढंच फक्त एक माझं तुम्हाला विनंती आहे. एक विद्यार्थ्यांनी पालकांनी जागेवर बसले तरी चालेल, काही हरकत नाही. विद्यार्थ्यांना 1 म्हटल्यावर जागेवर आपल्या उभं राहायचं आहे. 2 1 2 धन्यवाद. त्याचं कारण असं की तुम्ही जागेत की नाही हे थोडंसं मला बघायचं होतं. अदरवाईज मी भाषण करायला येणार आणि तुम्ही सगळेजण गप्प बसलेले असतील तर बरं नाही. मित्रहो, आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जे आज आपल्यामध्ये आता नाही आहेत, श्री विकासजी वर्तक, आणि त्या आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चालवलं जाणारं पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय आणि तुमचं ज्युनियर कॉलेज, तुमच्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य आमच्या स्नेही डॉक्टर शीतल मॅडम, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ संगीता डिसिल्वा मॅडम, तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमी आणि CBSE शाळेच्या सौ रंजना कोळवणकर मॅडम, सौ मेरी डिमेलो मॅडम, आमचे सेही दिनेश सर, रॉड्रिक सर, झेमा मॅडम, आणि ज्यांच्या प्रेमामुळे मी या ठिकाणी आज आलो ते निखिल नाईक, आमच्या हर्षद, कुशल आहे, भावेश, ही सगळी मंडळी ज्यांच्याबरोबर मी विद्यापीठाच्या स्तरावर आम्ही एकत्र काम करतो, उपस्थित विद्यार्थी आणि पालक. आज 3 स्तरावरच्या किंवा 3 लोकांशी माझा संवाद या ठिकाणी महत्त्वाचा मला वाटतोय. पहिला संवाद म्हणजे विद्यार्थ्यांशी, दुसरा संवाद माझा पालकांशी आणि शिक्षकांशी, आणि तिसरा महत्त्वाचा संवाद हा संस्था चालकांशी. मला दिलेली वेळ जरी खूप असली तरी मी असं ठरवलं की 15 ते 17 मिनिटामध्ये मी माझे विचार तुमच्यासमोर मांडणार आहे. त्याचं कारण असं, मी ज्या पिढीशी संवाद साधतो आहे किंवा आम्ही सर्वजण शिक्षक ज्या पिढीशी संवाद साधतो आहे
त्या पिढीचा अटेन्शन टाईम हा 30 सेकंदाचा आहे. 30 सेकंदाचा रील बघितला की तुम्ही पुढचा रील त्या ठिकाणी सरकवतात. त्यामुळे तुम्ही मी 15 मिनिटापेक्षा जास्त बोललो तर बऱ्याच वेळा कदाचित तुमच्यातले बाहेर निघून जातील. म्हणून मी 15 ते 17 मिनिटं तुमच्याशी संवाद साधेल. आणि तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही मला कोणीतरी येऊन गपचूप कानात सांगितलं तरी चालेल की सर कंटाळा आला. मी ताबडतोब त्या ठिकाणी बसेल. तिथे त्यांनी सरबत आणून दिलेलं आहे, त्यामुळे मलाही ते प्यायचं आहे. एका महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक क्षणामध्ये आपण सर्व तुमची पिढी जी आहे ती आज उभी आहे. पहिलं एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. पालघर जिल्ह्याचा विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये 53 महाविद्यालय आहे. मुंबई विद्यापीठाच्या अनेक वेगवेगळ्या उपक्रमांशी मी संबंधित असल्यामुळे अनेक महाविद्यालयांशी माझा संबंध येतो. मोठमोठी नावाजलेली महाविद्यालय, विवा महाविद्यालय असेल, अण्णाभाऊ वर्तक महाविद्यालय असेल, एव्ही वर्तक आपण ज्याला म्हणतो ते असेल, जीजी महाविद्यालय असेल, सोनूपंत दांडेकर पालघरचं महाविद्यालय असेल, ही खूप मोठी नावाजलेली अनेक वर्ष काम करणारी महाविद्यालय. पण या सगळ्यामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवत एक चंचू प्रवेश करत विद्यापीठाच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं काम गेल्या 4-5 वर्षामध्ये किंवा 3-4 वर्षात कोणी केलं असेल तर मला असं वाटतं की हे पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयाने नक्की केलेलं आहे. मला बोलवलं आहे म्हणून मी बोलत नाही आहे, मी अतिशय मनाने तुम्हाला सांगतो. एक काळ होता की ही निखिल आणि ही मंडळी फक्त कार्यक्रमाला यायची, यूथ फेस्टिवलमध्ये भाग घ्यायचा. आज आम्हाला हळूहळू कळायला लागलं आहे की बक्षिसांच्या यादीमध्ये भाऊसाहेब वर्तक तुमच्या महाविद्यालयाचंही नावही प्रामुख्याने त्या ठिकाणी येत आहे. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जिथे स्पर्धा येईल त्या स्पर्धेमध्ये क्वालिटी त्या ठिकाणी टिकेल. आणि तुमच्या विद्यार्थ्यांनी केलेला परफॉर्मन्स आहे तो म्हणजे मला असं म्हणता येईल की या जिल्ह्यामधल्या काही उत्कृष्ट परफॉर्मन्सपैकी एक होता. विद्यार्थी मित्र, तुमच्याशी संवाद साधताना मी तुम्हाला पहिलं वाक्य असं बोललो की आपण एका फार महत्त्वाच्या ऐतिहासिक अशा प्रकारच्या एका काळामध्ये तुम्ही जन्मलेले आहात. ज्या देशाचं वय सरासरी 27 वर्ष आहे त्या देशाच्या तरुण वयाला रिप्रेझेंट करणारे तुम्ही विद्यार्थी आहात. म्हणजे तुमच्यासमोर संधी पण आहे आणि तुमच्यासमोर आव्हानं पण आहे. आपण आव्हानं थोडं बाजूला ठेवूयात, पण असलेल्या संधीचा थोडासा विचार करूयात. पहिली गोष्ट अशी की तुमच्या वयाची जी मुलं आहेत, साधारणतः तुमच्यातल्या अनेक जणांनी ॲस्पिरेशन्स असतात. आपल्या 11वी-12वीची मुलं असतील तर त्यांना आहेच आहे. PG लेवलची ज्याला आपण अंडर ग्रॅज्युएट लेवलची मुलं असतात त्यांना ॲस्पिरेशन असतं की आपण IIT आणि IIM या संस्थांची नावं कदाचित तुम्ही ऐकली असतील. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या भारतामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण देणाऱ्या फार महत्त्वाच्या संस्था आहेत. आणि IIM ज्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणतात, या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ज्या आहेत या व्यवस्थापन शास्त्रातलं आणि इतर बाबतीतलं शिक्षण देणाऱ्या महत्त्वाच्या संस्था आहेत. भारतामधले काही लाख विद्यार्थी या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षा देतात. आणि त्यातले काही हजार विद्यार्थी म्हणजे अगदी 5-7 हजार विद्यार्थी किंवा 8,000 विद्यार्थी त्याच्यामध्ये त्यांना प्रवेश मिळू शकतो. एवढी कॉम्पिटिशन, रिगरस कॉम्पिटिशन या महाविद्यालयांमध्ये या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी असतो. असं सांगतात की या महाविद्यालयामध्ये या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या यादींमध्ये बिहार राज्य जे आपण तत्वतः की आपण म्हणतो की हे थोडंसं मागासलेलं राज्य आहे, या राज्यातील विद्यार्थ्यांची प्रमुख भरणे आहे. आणि गेल्या 2-2.5 वर्षापूर्वीची मला आठवलेली गोष्ट म्हणजे कोविड संपला आणि त्याच्यानंतरची एक महत्त्वाची घटना आठवते की त्या वर्षी IIM मधल्या 2 विद्यार्थिनींना सर्वात जास्त पे पॅकेज मिळालं. पे पॅकेज म्हणजे ते जेव्हा दुसरं वर्ष शिकत असतात तेव्हाच वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्याकडे येतात आणि त्या कंपन्या ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या इंटरव्ह्यू घेतात, ज्याला प्लेसमेंट असं म्हणतात, प्लेसमेंट ड्राईव्ह. आणि तो इंटरव्ह्यू घेतल्यानंतर ते त्यांना तिथे पगार ठरवतात आणि मग पुढचं 6 महिन्याचं शिक्षण तुम्ही घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमचं ज्याला म्हणूयात की तुमचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नोकरी सुरू होते, पगार तुमचा 6 महिने अगोदरच सुरू होतो. ही जी IIMची जी 2 विद्यार्थिनींना सर्वात जास्त पे पॅकेट मिळालं होतं तेव्हा म्हणजे मी 2.5 वर्षापूर्वीचा किस्सा सांगतो, काहीतरी 1,10,00,000 रुपये त्यांची बेसिक सॅलरी होती. वर्षभराची सॅलरी 1,10,00,000. त्यांना मिळणारे प्लेसमेंट म्हणजे त्यांना मिळणारे
ज्याला म्हणतो की कंपनीला जर फायदा झाला तर त्यातनं मिळणारे पर्क्स वेगळे, त्यांना मिळणारं घर, गाडी, दॅट कम्स विथ देअर सॅलरी. पगार वेगळा आणि हे बाकीच्या गोष्टी येत असतात. आणि या 2 मुली कुठल्या होत्या तर पश्चिम बंगालमधल्या कुठल्या तरी दुर्गम भागामधनं, गावामधनं आलेल्या या 2 मुली होत्या की ज्यांना हे सर्वात जास्त पे पॅकेज आत्तापर्यंत IIMच्या इतिहासामध्ये मिळालेलं होतं. ही घटना काय सांगते आम्हाला? ही घटना आम्हाला सांगते की आम्ही या देशाच्या कुठल्याही दुर्गम भागामध्ये असो, आमच्यामध्ये ती ताकद आहे की आम्ही या देशामधल्या उच्च संस्थांमध्ये शिक्षण घेऊन जास्तीत जास्त चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतो. ही ताकद आमच्या या शैक्षणिक व्यवस्थेने आम्हाला करून दिलेली आहे. त्यामुळे आम्ही असं म्हणू शकत नाही आता की मी पालघर जिल्ह्यामध्ये राहतो, मग आमचा आदिवासी जिल्हा आहे किंवा आमचा दुर्गम भाग आहे. हे कारण विद्यार्थ्यांना आता देऊन चालणार नाही. इंटरनेटच्या माध्यमातून सगळं जग तुमच्या हातामध्ये आलेलं आहे. त्यामुळे फक्त एकच गोष्ट तुम्हाला करावी लागेल, ते म्हणजे तुम्हाला प्रयत्न करून ही जी काही यादी आहे त्या यादीमध्ये आपलं नाव कसं येईल त्याचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. दुसरी महत्त्वाची घटना सांगतो. इंग्लंडमध्ये हाईड पार्क नावाची एक जागा आहे. ही हाईड पार्क म्हणजे लंडन नावाच्या शहरामध्ये एक मोठी बाग आहे. त्या बागेचं वैशिष्ट्य असं आहे, इट्स ओपन पार्क. त्यामुळे कोणीही येतात तिथे आणि गप्पा मारतात, लोक फिरतात, त्यांच्या ॲक्टिव्हिटी करतात. त्याचं ते एक चौथर आहे, जसा आता हा चौथर आहे तसा चौथर आहे. आणि तिथे अशी अपेक्षा असते की लोकांनी यावं आणि त्याला पाहिजे त्या विषयावर भाषण द्यावं. आता हे लोक का करतात तर बऱ्याच जणांना भाषणाची भीती असते. समोर लोक बघितले का आपल्याला बऱ्याच वेळा पाय लटपटतात. तर त्या हाईड पार्कमध्ये आमचे एक जवळचे मित्र आहे पालघरचे, ते त्या लंडन शहर फिरायला गेले आणि त्यांनी बघितलं की अरे आपण तर लंडनमध्ये आलेलं, कोण ओळखतं, जाऊयात वरती आणि भाषण करूयात. वरती गेले आणि 5-10 मिनटं काहीतरी 10 मिनटं ते इंग्रजीमध्ये उत्तम पद्धतीने कुठल्या तरी विषयावर बोलले. ते बोलल्यानंतर खाली आले आणि एक इंग्रजी माणूस त्यांना येऊन भेटला आणि तो इंग्रजी माणूस त्यांना म्हणाला की जेंटलमन आय कॉंग्रॅच्युलेट यू. त्यांना साहजिक माझ्या मित्राला प्रश्न पडला. त्यांनी विचारलं का? तर त्यांनी सांगितलं की आफ्टर सो मेनी इयर्स आय हॅव हर्ड अ करेक्ट ग्रॅमॅटिकल इंग्लिश. मी खूप वर्षानंतर उत्तम अशा प्रकारचं ग्रॅमॅटिकल इंग्रजी त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. ही दुसरी ताकद या देशामधल्या लोकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आहे. या देशातले विद्यार्थी, भले तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येत नसेल, पण ग्रॅमॅटिकली करेक्ट इंग्रजी लिहायची जी ताकद आहे ती हे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये बोलता येणं हे खूप सोपं आहे. आमची महाविद्यालय हे तुमच्याकडनं सहज करून घेते. मी हे का सांगितलं इंग्रजीचं महत्त्व? आपण मातृभाषेत शिक्षण घेतलं पाहिजे, NEPच्या माध्यमातून ते येणार आहे वगैरे, हे सगळं मला मान्य आहे. पण जर मला रोटी कमवायची असेल, मला दुसऱ्या देशामध्ये प्रवेश करायचा असेल, तर मला जी काही जगाची भाषा आहे ती जगाची भाषा आलीच पाहिजे. आणि मी म्हणून सांगतो की इंग्रजी भाषा ही आपल्याला आलीच पाहिजे. शिक्षण भले मातृभाषेतनं घ्या, पण इंग्रजी भाषा मला आलीच पाहिजे. कुठली इंग्रजी आली पाहिजे त्याच्यावर आपण त्याच्यावर चर्चा होऊ शकते. आज अमेरिकेचा प्रभाव आहे जगामध्ये, मग आम्हाला अमेरिकन इंग्लिश आली पाहिजे. आम्ही भारतीय आहोत, आम्ही अमेरिकन इंग्लिश शिकू, आम्ही ज्याला म्हणतो की ब्रिटिश इंग्लिश शिकू, आम्ही ऑस्ट्रेलियन इंग्लिश शिकू. इंग्लिश तीच आहे, पण त्यांच्या ॲसेंटमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये फरक पडतो. काही दिवसात आता याचा फायदा का झाला? 1965 साली जेव्हा आपण इंग्रजी स्वीकारली की जो कोणी ग्रॅज्युएट होईल त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये इंग्रजी हा त्याचा विषय असला पाहिजे. त्याचा फायदा असा झाला की जगभरातले अनेक देश ज्यांनी इंग्रजी स्वीकारली नाही ते पाठीमागे पडले आणि आम्ही इंग्रजी स्वीकारलं. त्यामुळे आज आमचे अनेक लोक जे जगभरातल्या अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये CEO म्हणून काम करत आहेत. तुम्ही जगातल्या सगळ्या मोठ्या कंपन्या 10 मोठ्या कंपन्या काढा, त्यातले 7 लोक जे त्यांचे CEO आहेत हे भारतीय आहेत. त्याचं मूळ कारण जे की आम्ही उत्तम पद्धतीचं इंग्रजी बोलू शकतो. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट, आत्ता तुमच्या प्रत्येकाच्या आपल्या मोबाईलमध्ये एक सिस्टीम आहे GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. आपण जिथे उभे आहोत पृथ्वीवर, या संपूर्ण मोठ्या पृथ्वीवर कुठे उभे आहोत हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं. ते कशाच्या माध्यमातून कळतं? तर आपण जिथे आहोत त्या ठिकाणी कधी ना कुठे वरती एक सॅटेलाईट आपल्यावरती फिरत असतो. आपल्याच देशाचा असेल असं नाही, जगभरातल्या अनेक देशांचे सॅटेलाईट फिरत असतात आणि आपण त्याच्याशी कनेक्ट होतो आणि पृथ्वीवरच्या कुठल्या पॉईंटवर आपण त्या ठिकाणी उभे आहोत हे आपल्याला कळतं. या सॅटेलाईटचा उपयोग देश कशासाठी करतात? अनेक कारणांसाठी करतात. त्यातला पहिली गोष्ट करतो की आपण वेगवेगळ्या भूप्रदेशाचे फोटो पण घेत असतो. मग हवामानाचा अंदाज असेल, इतर गोष्टी असतील. आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की ही जी GPSची सिस्टीम आहे की ज्याला सॅटेलाईटच्या माध्यमातून फोटो घ्यायची सिस्टीम आहे, अगोदर फक्त अमेरिका आणि रशिया ज्या 2 देशाकडे त्याची काय होती दादागिरी होती की ते 2च देश करू होते. आज भारतीय
जे अंतराळ यान आहेत किंवा भारतीय जी आपले सॅटेलाईट आहेत, मी तुमच्या समोर जे बसलेलो आहे ते मला तुम्ही जसे जवळचे दिसतात, इतक्या जवळच्या पद्धतीने काही हजारो किलोमीटर आकाशातनं आमचे सॅटेलाईट जे ते तुमचा आमचा फोटो काढतात. अगदी आपल्या ग्राउंडवर असलेल्या रेषा सुद्धा त्या फोटोने दिसतात. ही टेक्नॉलॉजी स्वस्तामध्ये देणारा भारत हा जगामधला एकमेव देश आहे. हे मी तुम्हाला 3 उदाहरण सांगायची कारण असं की लक्षात घ्या, ही तुमच्या समोर असलेली जागतिक संधी आहे. मी आज असा विचार करून चालणार नाही की मी विरारमध्येच राहतो, मी मग वसईमध्येच राहतो, माझं गाव अमुक अमुक जवळच आहे, मी हायवेलाच राहतो, मग मला तिथेच नोकरी मिळाली पाहिजे. हा विचार पहिल्यांदा मनातनं काढा. माझ्याकडे फक्त डिग्री असून चालणार नाही, तर मी जगामध्ये इतरत्र झेप घेण्याची ताकद माझ्यामध्ये असली पाहिजे. आणि ही जोपर्यंत अशा संस्था देणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये येणार नाही. पालकांना मी विनंती करतो, आता हा विचार सोडून द्या मनातनं की माझा मुलगा वसई विरारमध्ये आहे आणि त्याला इथेच नोकरी लागली पाहिजे, घराशेजारीच नोकरी पाहिजे. हा विचार पहिले तुम्ही सोडून द्या. त्यांच्या पंखांना बळकटी द्या. आणि आज असं पैसा असणं वगैरे ही गोष्ट आता दुर्लभ झालेली. काय पैशाची गरज नाही, ताबडतोब त्यांना कर्ज मिळेल. त्यांना म्हणा कर्ज घ्या, तूच पैसे फेड, तू उच्च शिक्षण घे आणि उत्तम चांगल्या देशामध्ये नोकरी कर, तिथे भारताचे संस्कार घेऊन जा. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी किंवा संस्थांनी असं किंवा पालकांनी असं म्हणून चालणार नाही की आमचे विद्यार्थी किंवा आमचा मुलगा आमच्याकडेच पाहिजे. त्यांना बळकटी करण्याची किंवा त्यांना झेप देण्याची, बळकटी देण्याची जबाबदारी ही महाविद्यालयांवर आहे, आमच्या शिक्षकांवर आहे. आलेल्या नवीन एज्युकेशन धोरणामध्ये अनेक वेगवेगळे बदल झालेले विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. ही अतिशय चॅलेंजिंग गोष्ट आहे. मला अजूनही एक 5 ते 7 मिनटं माझा वेळ आहे, त्याच्यामध्ये मी तुमच्याशी संवाद साधतो. हे जे नवीन शैक्षणिक धोरण आलेले त्याच्या अनुषंगाने आपल्या संस्थेने घेतलेला फार महत्त्वाचा उपक्रम आहे स्किल डेव्हलपमेंट सेंटर. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पालघर जिल्ह्यामध्ये असं काम करणारी बहुतेक ही एकमेव संस्था आहे. बाकीचे महाविद्यालय त्यांच्या स्तरावर करतात, पण 4थी पासून 12वी पर्यंत आणि नंतर सिनियर कॉलेजला तुम्ही अशा प्रकारचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर केलं. आज लक्षात घ्या, सगळेजण बोंबाबोंब मारतात की नोकऱ्या नाही आहेत, नोकऱ्या नाही आहेत. मी तुम्हाला 110% सांगतो की आज नोकऱ्या अवेलेबल आहेत. कोणाला नोकऱ्या आहेत? ज्याच्याकडे स्किल आहे त्याला नोकऱ्या आहेत. माझ्याकडे स्किल नसेल तर तुम्हाला कोण उभं करणार आहे? तुम्हाला कोणीही दरवाजामध्ये उभं करणार नाही जर तुमच्याकडे स्किल नसेल तर. मी BCom घेतो आणि मला बँकेची स्लिप भरता येत नाही, हे मी तुम्हाला सत्य सांगतो. आणि मी तुम्हाला विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माझ्या बॅक ऑफ द माइंड एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या वयाचाच माझा मुलगा आहे आणि जेव्हा अशा प्रकारचा मी काही संवाद त्याच्याशी करायचा प्रयत्न करतो तेव्हा एकतर तो मोबाईलमध्ये असतो किंवा म्हणजे मी तुमच्या घरातलं चित्र सांगतो. आई वडील तुमच्याशी बोलायला लागले की एकतर तुम्ही मोबाईलमध्ये असतात किंवा तुमच्या डोक्यामध्ये असतो की हा काय सांगतोय, जाऊ द्या आपण आमचं बघू. मला मान्य आहे की 18 वर्षाची मुलं आहात, सज्ञान आहात, तुम्हाला भरपूर अक्कल आहे. कदाचित तुमच्या वयाची असताना जेवढी अक्कल आम्हाला नव्हती, जेवढं तंत्रज्ञान आमच्या हातामध्ये नव्हतं, ते तंत्रज्ञान तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही ठरवायचं आहे की या तंत्रज्ञानाचं काय करायचं. 30 सेकंदाचा रील मी दिवसभर बघू शकतो कारण ती टेक्नॉलॉजीच तशी आहे. पण मी आज ही 3 वर्ष लक्षात घ्या, ही 3च वर्ष आहे की जी तुम्हाला तुमचं आयुष्य बदलू शकतात. त्या 3 वर्षानंतर कोणीही तुम्हाला म्हणणार नाही लेक्चरला बैस, कोणीही म्हणणार नाही कुठलं तरी स्किल घे, आई वडील पण तुम्हाला काहीच म्हणणार नाही 3 वर्षानंतर. फक्त ते गपचूप तुम्हाला घराच्या बाहेर काढतील आणि 3 वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे तर काहीच नाही आहे. मी कुठलं स्किल घेतलं नाही, मला वाजवता येत नाही, मला फोटोग्राफी करता येत नाही. स्किल म्हणजे फक्त म्हणजे मी कॉमर्सचा विद्यार्थी म्हणून मला कॉमर्सचे स्किल आलं पाहिजे अशी गरज नाही, मला बाकीचे स्किल आले पाहिजे. मला उत्तम पद्धतीने झाडता आलं पाहिजे. माझं म्हणणं की मला जर उद्या मी सांगितलं असतं की तू झाड, तर मी बघितलं असतं की इतरांच्यापेक्षा मी सगळ्यात चांगल्या पद्धतीने कसं झाडलं असतं. मला माझी जागा निर्माण करण्यात आली पाहिजे. हे जर स्किल ज्याच्याकडे असेल त्या माणसाला आज हजारो नोकऱ्या त्याच्या समोर उभ्या आहेत. तुमच्याकडे काही नसेल आणि तुम्हाला साहेब व्हायचं असेल तर ते तुम्हाला होता येणार नाही. तुम्हाला हे जग कॉम्पिटेटिव्ह जग आहे. तुमच्या जागा घ्यायला हजारो लोक तयार आहेत आणि हे लक्षात ठेवा. हे फार महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. शिक्षकांची फार मोठी जबाबदारी आहे 2 गोष्टींसाठी. शिक्षकांची जबाबदारी, आमचे शिक्षक लक्षात घ्या की जेव्हा आपण ह्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतो आहे
तेव्हा मला त्यांच्या भाषेमध्ये संवाद साधावा लागणार. त्यांची भाषा टेक्नॉलॉजीची आहे. मी त्याचं एक साधं उदाहरण सांगतो. या मुलांना आम्ही कधी पुस्तकं यांच्या हातामध्ये दिलेलीच नाही. त्यामुळे लायब्ररीमध्ये आम्हाला ही मुलं दिसणारच नाही, त्यांच्या हातात पुस्तकं दिसणार नाही. आणि मग आम्ही बोंबाबोंब मारतो की मुलं लायब्ररीत जात नाही, मुलं लायब्ररीत जात नाही. मुलं लायब्ररीत जात नाही याला तुम्ही दोषी नाही आहात, त्याला आमची पिढी दोषी आहे. कारण आम्ही तुमच्या हातात मोबाईल दिला, आम्ही तुमच्या हातात पुस्तकच दिली नाही. आणि ही जबाबदारी आता शिक्षकांची आहे. ठीक आहे, त्यांचा मोबाईल आहे, त्या मोबाईलचा कसा वापर करता येईल. अनेक कोर्सेस आहे, स्वयंसारखे कोर्सेस आहे, इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड सारखे ॲप्लिकेशन्स आहेत. कंपल्सरी करा विद्यार्थ्यांना. इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड नावाची इन्फोसिसची कंपनी आहे, त्यांच्याशी तुम्ही करार करा. त्यांचे फ्री ऑफ कॉस्ट त्यांचे सगळे म्हणूयात की कोर्सेस आहेत. आणि फाउंडेशन कोर्स आपल्याला पेपर आहे FYSYला. आम्ही आमच्याकडे असं केलं की FYSYच्या मुलांना सांगितलं की फाउंडेशन कोर्सचा 20 मार्काचा प्रोजेक्ट जेव्हा तुला सबमिट करायचा तेव्हा 2 सर्टिफिकेट तू आम्हाला झेरॉक्स कॉपी आणून द्यायचे की जे तू इन्फोसिस स्प्रिंग बोर्डचे केले, त्याचा तुमच्या नॅकच्या ग्रेडसाठी पण उपयोग होतो. आणि विद्यार्थ्यांचं सर्टिफिकेशन मिळतं, नोकरीला तुम्हाला दाखवता येतं की आमच्याकडे सर्टिफिकेशन आहे. पण हे शिक्षकांनी लक्षात घ्या की त्यांच्यापेक्षा 2 पावलं तुम्ही जर पुढे नाही गेलात तर ती पिढी तुमचं ऐकणार नाही. त्यांना लायब्ररी ओपन करा. मी तुम्हाला सांगतो, ओपन द लायब्ररी. काय होतं की ती लायब्ररी ना खूप रिस्ट्रिक्ट पद्धतीने चालवतात की नाही मग तुम्ही हे पुस्तक घरीच घेऊन नाही जायचं, पुस्तकं फाडायचंच नाही. पुस्तकं वापरली तर फाडली जातील. मुलांना आवडतात ती पहिल्यांदा पुस्तकं ठेवा. त्यांना स्पोर्ट्स आवडतं, स्पोर्ट्सची पुस्तकं ठेवा. पिक्चरची पुस्तक, फिल्मफेअर मॅसिक ठेवा. मी तर सांगतो, आकर्षित करा मुलांना लायब्ररीमध्ये आणण्यासाठी. एक मासिक फिल्मफेअरचं ठेवलं तर एक मुलगा वाचेल, बाकीची 10 पुस्तकं ठेवा, बाकीची मुलं 10 पुस्तकं बघतील. पण ही महाविद्यालयांची आणि शिक्षकांची जबाबदारी असेल की त्यांच्या पुढे जर आम्ही 2 पावलं नाही गेलो तर ते तुमचं ऐकणार नाही. ही तुमची जबाबदारी. आणि आता आज मला बोलवलेलं आहे कार्यक्रमाला, त्यामुळे मी संस्थेलाही बोलू शकतो किंवा त्यांच्याशी सांगू शकतो. लक्षात घ्या की शिक्षक आमचा जो आहे ना, हे जरी घड्याळी 5 तास तुम्ही सांगत असलात ना तरी तो आमचा माणूस आहे ना खूप वेळ त्या ठिकाणी काम करत असतो. फक्त वर्गात येऊन शिकवणं हे आता शिक्षकांचं काम झालेलं नाही आहे. पेपर तपासणं हा तर आमचा संपूर्ण आयुष्याचा एक फार महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे आमच्या किती सुट्ट्या जातात हे सगळ्यांना आम्हाला माहिती आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही चांगलं टॅलेंट तुमच्याकडे रिटेन करा, तुमच्याकडे ठेवा. मी तुम्ही साहेबांना फोन, बंधूंना तुम्ही माझा मेसेज द्या, आज ते नाही आहेत. चांगली माणसं टिकवणं हे चांगल्या संस्था उभा करण्यासाठीचा आजचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि चांगली माणसं टिकवायची असतील तर त्यांना चांगले पगार तुम्हाला देता आले पाहिजे. तर पैसा कसा उभा करायचा हा संस्थांनी त्यांच्या स्तरावर करायचा प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला आयडिया देऊ वेगवेगळ्या शिक्षक म्हणून. आम्ही विद्यार्थ्यांवर कुठलेही बर्डन टाकणार नाही. संस्था म्हणून प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे हे या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. पालघर जिल्ह्यामधल्या सगळ्या संस्थांचं हे ब्रीदवाक्य आहे. ते आम्ही देणार आहोत. विद्यार्थ्यांवर बर्डन टाकणार नाही. अनेक वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत त्या आम्ही तुम्हाला मिळवून देऊ. पण आमच्या शिक्षकांना तुम्ही चांगले पगार द्या, ही नम्र विनंती मी तुम्हाला करतोय. तुम्ही त्याला चांगला पगार दिला की तो चांगलं काम करेल. आणि मला असं वाटतंय की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढं अभिमानाने सांगू शकतो की येत्या काही वर्षामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये ज्या महाविद्यालयाचा कदाचित मोठा डंका वाजला जाईल. कारण मी मगाशी मॅडमला बोललो की तुम्हाला एक अतिशय चांगली गोष्ट अशी की तुमची शाळा आणि ज्युनियर कॉलेज तुम्ही एकमेकांना जोडलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की प्रवेश घेताना तुम्हाला एक चांगली संधी आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून की तुम्हाला आता फक्त नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून एक विषय घेतला असं करून चालणार नाही. वेगवेगळ्या फॅकल्टीचे विषय तुम्हाला शिकावे लागत आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना, आमच्या PGच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, शिक्षकांनाही माहिती आहे. त्यामुळे एक संधी म्हणून या गोष्टींकडे, या संस्थांकडे बघा. ही संस्था विद्यार्थ्यांवर खर्च करताना मला दिसली. ही जे विद्यार्थी वाजवत आहेत, तो एक विद्यार्थी, त्याचं नाव मी विसरलो, साहिल, अतिशय उत्तम पद्धतीने जो वाजवत होता. मी सांगितलं त्यांना की हा विद्यार्थ्याला तुम्ही अगोदर का नाही पाठवलं, हा आमच्या विद्यापीठाच्या टीममध्ये त्या ठिकाणी असता. मी आज मला असं वाटतं मी साहिलला सांगेल आणि बाकी त्याच्या निखिल आणि इतर वानांना विनंती करतो की पुढच्या वर्षी या विद्यार्थ्याला तुम्ही घेऊन या. वी विल मेक इट शुअर की हा विद्यापीठाच्या टीमचा नक्की भाग असेल त्या ठिकाणी. उत्तम पद्धतीने संस्था खर्च करते. आता फक्त गरज 2 लोकांची आहे. एक म्हणजे विद्यार्थ्यांनी याकडे पॉझिटिव्ह बघावं, पालकांनी याकडे पॉझिटिव्ह बघावं. पालकांनी लक्षात घ्या तुमच्याशी त्यांचा संवाद होत नाही आहे.
मुलं तुमचं ऐकत नाही म्हणजे तो त्या पिढीचा दोष नाही आहे. आपणही त्या वयाचे असताना साधारणतः अशाच पद्धतीचा विरोधाभास होतो. फक्त आपली भाषा वेगळी होती, त्यांची भाषा ही संवादाची, ही मोबाईल आहे. त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर तुम्हाला संवाद साधताना एक फार महत्त्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे शिक्षक आणि महाविद्यालय. तुम्ही चेक ठेवा मुलांवर. तुम्ही येऊन बघा तुमचा मुलगा महाविद्यालयात येतोय की नाही, तुमची मुलगी महाविद्यालयात येते की नाही, हे तुम्ही बघितलं पाहिजे. आणि हे जर तुम्ही कराल तर मला वाटतं की पुढची पिढी जी आहे ती पुढची पिढी आपण जी आपलं सगळं स्वप्न बघतोय 2047 साठी समृद्ध भारत किंवा जगातील 1 नंबरची महासत्ता होतोय ते आपल्याला मिळवणं सहज शक्य आहे. एक फार महत्त्वाचं ऑब्झर्वेशन सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो. माझी वेळ संपून 1 मिनिट झालेला आहे फक्त. ते ऑब्झर्वेशन असं की मी स्टेजवर बसलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आम्ही 3 जण आहोत ते अल्पमतात आहोत. म्हणजे पुरुष आता अल्पमतात गेलेले आहेत. आणि मी खाली बघितल्यावर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की मुलांची संख्या कमी आहे आणि मुलींची संख्या जास्त आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी मुली आणि महिला गेलेल्या आहेत आणि ज्या संस्थांमध्ये त्यांनी तो ताबा मिळवलेला आहे त्या संस्था उत्कृष्ट पद्धतीने चाललेल्या आहेत. कारण घर चालवण्याची जबाबदारी स्त्रीवर असते आणि कितीही कमी पैसा असो, कितीही तुटपुंजे रिसोर्सेस असो, त्याच्यामध्ये ते चालवण्याचं काम महिला करत असतात याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण महिला वर्गाला मी सलाम करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. Good evening everyone and a warm welcome to all for our today's annual day celebration. It's truly a pleasure to have all of you here today as we come together to celebrate the journey we have embarked on our past year. It's a moment to honor the spirit of unity, dedication and hard work that has driven us to where we are today. So now let's begin with the prize distribution ceremony. We start with our junior college first. Give her a big hand. Kadam Aditi Samir has secured first prize in English creative writing competition. Yadav Vishal Shambihari has secured second prize in Best Out of Waste competition. Savarkar Samiksha Shivaji has secured first prize in Book Review competition. Thank you, sir. Abhay Akhilesh has secured first rank in book review competition. Devlekar Siddhi Santosh has secured second prize in Marathi creative writing competition. Srivastav Paresh Suresh has secured second prize in Hindi creative writing competition and first prize in book review competition. Sonar Sanskruti Rakesh has secured second prize in book review competition. Students, kindly motivate the students. Thank you, madam. पाठक स्वाति secured second rank in कबीर के दोहे competition. ओटवकर श्रेया secured first rank in story writing competition. तालियां बजनी चाहिए. परब दिशा secured second rank in story writing competition. Parab Diksha. Pagare Angelina secured second rank in solo singing competition. Please big round of applause to our students. Shirsat Lalita secured first rank in book review competition Marathi. Kadrekar Sahil secured first.
वेदरे साहिल secured first rank in solo instrument competition. जोरदार तालियां. शिंदे साई प्रसाद secured second rank in solo instrument competition. चौधरी अपर्णा अरविंद, गावड़े पूर्वा विजय, बेस्ट ट्रेडिशनल अटायर विश्वकर्मा दीक्षा संतोष, बिजवलकर समिष्का प्रभाकर फॉर रंगोली, दास खुशबू नागेंद्र फॉर रंगोली, जादव समीक्षा संतोष फॉर रंगोली, वावरे कार्तिका अरोन फॉर द सेम, Prachi Raju for board decoration, Kadam Aditi Samir for certificate writing, Savaratkar Samishka Shivaji for certificate writing, यादव राधिका कन्हैयालाल as an NSS cadet, Kadavedkar Vikita Ramchandra actively participate in DLLE, Otavkar Shreya Anand for cultural activity. Please children, give them a big hand. Chavan Mohak Sanjay for photography. Thank you, madam. साळवी तमिश for music, श्रीमाली दीप्ती DLLE, चुंदावत पूजा for NSS, our first trophy best NSS cadet goes to Furange Aditya Nitesh from SYBCom. Please big round of applause for NSS cadet. नेतृत्व संपन्न गुण असलेला आमचा विद्यार्थी फुरंगे आदित्य. धन्यवाद सर. DLLE ची ट्रॉफी यावर्षी नावावर होते जाधव साक्षी.
उत्कृष्ट लायब्ररी युजर, कनिष्ठ महाविद्यालयातून पुढील विद्यार्थी आहे यादव विशाल. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. थँक्यू मॅडम. सन्मानासाठी पुढे जायचं आहे आणि पुढील विद्यार्थी आहेत दुबे सविनय कुमार. सर, हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. स्टुडंट ऑफ द इयर, एनीवन गेस? स्टुडंट ऑफ द इयर कोणाला जाईल? मी सर्वच मान्यवरांना विनंती करेन, प्रमुख पाहुणे आणि आदरणीय मंच सर्वांना विनंती करेन की आपण स्टुडंट ऑफ द इयर या मोठ्या पुरस्काराच्या वितरणासाठी तयारीत राहायचं आहे. आणि स्टुडंट ऑफ द इयर या ट्रॉफीवरती नाव कोरलं आहे जगदीश सोलंकी. जोरदार टाळ्या जगदीश सोलंकी या विद्यार्थ्यांसाठी. I'm here to propose vote of thanks. It's my privilege to propose the vote of thanks and acknowledge the contributions of everyone who worked tirelessly to make this annual day celebration a grand success. On behalf of our college, I extend a heartfelt thank you to our distinguished chief guest, Dr. Mahesh Deshmukh sir, Principal Mrs. Sangeeta De Silva madam, Principal Dr. Ranjana Kolvankar madam, Mary DiMello madam, Hemlata madam, Zeba madam, Dinesh sir and William sir. We are truly grateful for your valuable presence and for taking time out from your busy schedules and to grace this occasion. Your inspiring words today will undoubtedly encourage us and illuminate the minds of our students, guiding them towards new path of success. As we know, शिक्षा सबसे शक्तिशाली हथियार है जिसे आप दुनिया को बदलने के लिए इस्तेमाल कर सकते हैं. Your guidance will surely leave an undeniable impact on us. An event like this doesn't materialize overnight. It takes meticulous planning, foresight, and attention to detail. We are fortunate to have had the unwavering support of our principal, Dr. Sheetal Koredkar madam, whose guidance has been the driving force behind this event. We express our deep appreciation for our dedicated teachers whose untiring efforts have been a source of motivation for all of us. Our gratitude also goes to the proactive and hardworking staff who are experts in their respective roles. A big thank you to all the participants, the anchors, dancers, singers, musicians and volunteers for their unwavering dedication and support, without which the program wouldn't have been possible. We also thank the behind the scene team, our non-teaching staff, technical support team, stage arrangement team and our helping hands who made this event run smoothly. Your contribution has been invaluable. Lastly, I would like to extend my warmest thanks to all the students who have made this annual day celebration truly memorable for all of us.